नमस्कार, मी मनीषा। आज बघा मस्त अशी कोबीची भाजी करणार आहे। त्यासाठी बघा इथे एक कोबी चिरला आहे, हरभरा डाळ, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता। इथे कढई ठेवली गरम करायला, त्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत। मस्त असं लाल कोबी करणार आहे। त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकली की छान लागते। तुम्ही मुगाची डाळ टाकू शकता, पण हरभऱ्याच्या डाळीने चव छान येते। बघा इथे मी 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे। आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल चांगलं कडकडीत तापलं की मग त्याच्यामध्ये आपण पुढचे वस्तू टाकूया, जे आहे ते पुढं टाकूया। बघा आता तेल गरम झाले, त्यामध्ये टाकले बघा मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता, आणि आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धाच आहे, मोठा आहे म्हणून अर्धा घेतला, बारीक असता तर एक घ्यायचा। तो टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आणि त्याच टोमॅटो बरोबर तो टोमॅटो थोडासा परतायचा आणि मग त्याच्यामध्येच आपण डाळ टाकायची। टोमॅटो चांगला त्या तेलामध्ये तळून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा। आणि मग आता आपण त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकूया। हरभऱ्याची डाळ 2-3 तास आधी भिजत ठेवायची, मग ती छान फुलते आणि पटकन शिजते। आता त्या टोमॅटोमध्ये बघा आपण हरभऱ्याची डाळ टाकत आहे आणि आता त्या चांगलं परतून घेऊया। त्याला चांगली परतून घ्यायची। बघा आता मस्त ती डाळ पण कशी फुलली आहे। आता त्यामध्ये आपण टाकूया हळद, मिरची पावडर आणि थोडीशी धना पावडर, आणि आता ते परतून घेऊ। मीठ आत्ता टाकायचं नाही, मीठ नंतर टाकायचं। मीठ आत्ता टाकलं की त्याला मग कोबी पटकन शिजणार नाही। बघा आता मस्त ते तिखटसुद्धा त्याच्यामध्ये परतल्या गेलेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया कोबी पण 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता तो कोबी टाकायचा। कोबी बघा पातळ असं उभा चिरलेला आहे, बारीक चिरायचं नाही। असं चिरला की त्याची चव वेगळी लागते, छान लागते याची चव। बारीक चिरला की त्याचा खूपच गाळ होतो, असा थोडा मोठा मोठा चांगला लागतो। बघा आता त्याच्यामध्ये चांगलं त्या टोमॅटोच्या ह्याच्यात परतून घेतले, त्याच्यावरती झाकण ठेवायचं 1-5 मिनटं, पुन्हा झाकण काढून बघायचं। बघा किती छान झालं आहे। आता मीठ टाकायचं। आता मिठाच्या पाण्यातच कोबी शिजवायचा, त्याच्यात पाणी बिणी काही टाकायचं नाही। मिठाच्या पाण्यामध्येच तो कोबी छान शिजल्या जातो, पण त्याच्यावरती झाकण ठेवत काढत आपण तो कोबी शिजवायचा। बघा किती छान कोबी झाला, त्याच्यामध्ये टोमॅटोचा कलर किती चांगला दिसतो। आता पुन्हा त्याच्यावरती जरा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 5 मिनिटांनी काढायचं। आता बघा पुन्हा काढले मी झाकण। आता हा आपला कोबी तयार आहे। ही कोबीची भाजी एकदम रेडी झालेली आहे। आता त्यावरती आपण अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीरीने भाजीचं लुक एकदम छानच दिसतं बघा, चवही भाजीला चांगली येते। हा झाला आहे आपला मस्त कोबीची भाजी। हॉटेलमध्ये अशीच, खानावळीमध्ये अशी भाजी असते बघा।